हे आहे जपमाळ. तर हा आहे जपमाळ येथील ह्या मेरुमणी. तर जपमाळ करताना आपण हे अंगठ्यापासून जवळील बोटाने कधीच टच करायचं नाही जप करताना. आणि करंगळीचाही वापर करायचा नाही आहे. तर आपण अंगठ्याजवळील बोट आहे ना, त्याने हे दोन मणी मेरुमण्यापासून हा मणी पकडायचा दोन्ही बोटात. आणि त्याच्यानंतर जप करत असताना हे दोन मणी ह्याने आपण एक एक मणी पुढे असे घेऊ शकतो असं. हे बघा, तर मी जप कसं करत आहे. आणि हा मेरुमणी ना जप पूर्ण झाल्यानंतर ना कधीच ओलांडायचं नाही. परत आपलं एक जप पूर्ण झाल्यानंतर ही माळ अशी पलटायची आणि नंतर दुसरी जप चालू करायचा. तर लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ.